अप्पर तहसील कार्यालयासाठी सेवलीत आमरण उपोषणाला सुरुवात. नागरिकांचा शासनाविरोधात एल्गार. सेवली इथं अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी. 3 नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू. जालना तालुक्यातील सेवली इथं अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी सतीश डुमे, प्रल्हादराव पालवे आणि दिनेश राका या 3 नागरिकांनी आज आठवडी बाजाराचा दिवस मंगळवार दिनांक 7 जुलैपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सेवली बाजारपेठ पट्टा इथं सकाळी 10 वाजता उपोषणास प्रारंभ झाला असून शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदनानुसार सेवली हे जालना तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून अनेक वर्षांपासून इथं अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी शासन व प्रशासनाकडे सातत्यानं करण्यात येते. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनीही याबाबत शासनाकडे शिफारस केली असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच काही अधिकाऱ्यांनी सेवली गावचा प्रस्ताव शासनाकडे न पाठवल्यामुळे सेवलीचा समावेश अधिसूचनेत झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. सेवली हे जालना मुख्यालयापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असून डोंगराळ व दुर्गम भागातील नागरिकांना महसूल कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. शासनापर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी योग्य निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. या आंदोलनामुळे सेवली परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज दिनांक 7/7/2026 आम्ही सेवली व सेवली सर्कलवासीय शासन निर्णयाच्या निकषाला डावलून शासन व प्रशासनाने आम्हाला डावलून दुसऱ्या गावाला अप्पर तहसीलची आधी घोषणा केली. त्या संदर्भात आम्ही शासन व प्रशासन यांचा जाहीर निषेध करून आम्ही उपोषणाला आज आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की शेवली या गावात झालेला अन्याय आता यापुढे सहन होणार नाही. आम्ही उपोषण अशा पद्धतीने करणार आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, या भागाला पूर्वी तहसील होती, इथे कॉलेज आहे, इथं पोलीस स्टेशन मौजूद आहे, सर्व इथं सुविधा असून सुद्धा या भागावर अन्याय होत चाललेला आहे. जो अन्याय दूर व्हावा नसता आम्ही जोपर्यंत उपोषण मागे घेत नाही, कारण जोपर्यंत निकाल आम्हाला लागत नाही, जो निकाल लागेपर्यंत तोपर्यंत आम्ही कायम इथं राहणार आहे. माझं वय 1980 आहे, 80 वर्षाचं वय आहे माझं, तरी मी देखील उपोषणाला बसलेलो आहे. लोकांना न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे. नसता माझ्या शरीराला काही जरी झालं तर त्याला जबाबदार शासन आहे. आज रोजी सेवली सर्कलच्या वतीने अप्पर तहसीलच्या मागणीसाठी आज आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. यापूर्वी 2009पासून किंवा इत्तंभूत 1984पासून सेवली तहसीलची मागणी या सर्कलद्वारे वेळोवेळी प्रशासन व शासनाला करण्यात आलेली आहे. परंतु राजकीय द्वेषापोटी व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुखसोयीसाठी ह्या गावाला, ह्या सर्कलला मुद्दामून वगळण्यात आलेला आहे, जे की अन्यायकारक आहे. सेवली ही 17 मेंबरची ग्रामपंचायत, फार मोठी ग्रामपंचायत आहे. या सर्कलचे जी लोकसंख्या आहे, ही जे शासन जे निकष आहे, या निकषाप्रमाणे सर्वात जास्त लोकसंख्या सेवली सर्कलची आहे. गावातली ग्रामपंचायत मोठी आहे. विशेष करून इथे निजामकालीन तहसील होती, रजिस्ट्री ऑफिस होतं. परंतु शासन व अधिकारी यांनी जे संगनमत करून सेवली सर्कलवर जे सतत अन्याय करत आलेले आहे, या अन्यायाला कंटाळून यापूर्वीसुद्धा सेवली 5 दिवस कडकडीत बंद होती. यानंतर धरणे आंदोलन इथं करण्यात आलेले आहे आणि सर्व लोकांनी आक्षेप नोंद एस डी ऑफिसला केलेली आहे. परंतु शासनानं, प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे आज रोजी ह्या सेवली सर्कलच्या वतीने इथे आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर ह्या सर्कलद्वारे आमचे प्रल्हाद भिकाजी पालवे यांचं वय आज 82 वर्ष आहे, ते सुद्धा या उपोषणात सामील झालेले आहे. आमच्या सेवलीचे सरपंच गणेशराव मोरे, वरखेडचे सरपंच परमेश्वरजी गाडेकर, विजयजी सदावर्ते, त्याच्यानंतर सतीशजी डुमे, सोनदेव धाराचे सरपंच गजाननजी ढाकणे, दत्ता बर्डे, भगवानराव मेत्रे आदी हे सर्व उपोषणाला उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग नोंदवला आहे. आणि त्यांनी असं प्रण केलेलं आहे का जोपर्यंत शासन दरबारी आमची मागणी मान्य होत नाही, सर्व निकषाची पूर्तता करूनसुद्धा हेतुपुरस्पर हा सेवली सर्कलवर जो अन्याय होत आहे
हा त्यानंतर खपवून घेतला जाणार नाही. यामुळे आज आम्ही इथं उपोषणाला सर्व बसलेलं आहे. सर्व गावकऱ्यांना पाठिंबा आहे. आपण जर बघत असाल तर आज 7 जुलै आहे. पावसाचा प्रचंड वेग आहे. पाऊस पडत आहे. पण तरीसुद्धा या भरपावसामध्ये वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा या माणसानं आज इथं उपोषणाला सुरुवात केलेली आहे. याची प्रशासनाने लवकर दखल घ्यावी. याची मी अशी शासनाला व प्रशासनाला कडकडी अशी विनंती करतो तर आपण या गोष्टी दखल घ्यावी आणि आमची ही मागणी न्याय आम्हाला देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.